महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली, लाखो संसार उद्ध्वस्त झाले। या प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलंय। कुठल्याही निकषांच्या चौकटी न लावता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राज ठाकरेंनी पत्राद्वारे केली आहे। तर ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे। राज्याची आर्थिक स्थिती ही नाजूक असल्यास केंद्राकडे पाठपुरावा करावा अशी मागणी राज ठाकरेंनी पत्राद्वारे केली। तर महाराष्ट्रातल्या पूरस्थितीवरून राज ठाकरेंनी सरकारला काय सल्ला दिलाय ते पाहूया। राज ठाकरे म्हणतात, निकषांच्या चौकटी न लावता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा। किमान एकरी 30,000ची नुकसान भरपाई ही घोषित करा। आर्थिक स्थिती नाजूक असली तरी हात आखडता घेऊ नका। निधीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करा। परीक्षांचा काळ असल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देऊ नका। हिंदी भाषा लादताना दाखवलेली चपळाई इथे दिसेल अशी अपेक्षा आहे। औषधांचा तुटवडा पडणार नाही याकडे लक्ष द्या। शेतकऱ्यांच्या पुसलेल्या अश्रूंची जाहिरात करण्याच्या मोहापासून दूर राहा, असा सल्ला राज ठाकरेंनी सरकारला दिला।